ऍडव्होकेट मेहबूब सर. बोला साहेब. आता बघा आपण मस्तपैकी मसाला जे आपण टाकले होते त्याचे झालेले आपल्याला तरी आणि चिकन आता ऑलमोस्ट आपला अजून 15 ते 20 मिनिटाचं ठेवलं आपण तर सुंदरपैकी शिजेल. आणि आपण आणलेला याच्यासोबत तांदळाच्या भाकरी. एक नंबर हृदयाजवळचा इंद्रायणी राईस. ही गोष्ट तुम्ही आमच्या जेवणाबद्दलचं तुम्ही जर कॅल्क्युलेशन बघितलं तर आम्ही कोल्हापूरचा मसाला यूज केला, आम्ही काश्मीरचा मसाला यूज केला, आम्ही आगरी कोळी मसाला यूज केला आहे. त्याचबरोबर आम्ही तांदळाची भाकर खातोय जी कोकणात खाल्ली जाते आणि त्याचबरोबर आम्ही मावळचा इंद्रायणी राईस खातोय जे घाटावर येतो. म्हणजे बघा विभिन्नता किती आहे आमच्या व्यंजनामध्ये की ह्या प्रांतात. म्हणजे आपलं महाराष्ट्रामध्ये तुम्ही 5-5 किलोमीटर 10-10 किलोमीटरला जर जाल तर तिथं वेगवेगळ्या प्रकारचं व्यंजन मिळेल आणि तेच व्यंजन आम्ही एकाच डिशमध्ये घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. थोडं तर पेय दिसत असलं तरी हे आता गरमी खूप आहे त्यामुळे थोडासा नाही ते काय झालं माहितीये का, चायना प्रोडक्ट आहे हा. चायनावाल्यांनी काय केलं माहितीये का, कोल्ड्रिंकच्या बाटल्या ह्या अशा पद्धतीने ब्रँडिंग केलेली आहे. तुम्हाला तर माहिती असेल चायनामध्ये मर्सिडीज ही बनवली जाते आणि सेम डिक्टो मर्सिडीज सारखी दिसते पण ती असते नाही. तशी ही बाटली ज्या नावाची दिसते ती त्या नावाची नाही आहे पण आहे कोल्ड्रिंक त्याच्यामध्ये. लोक थम्सअपचा दारू थम्सअप करतात बट आम्ही उलटा केलेला आहे. तर दारू बनवले ते चायना प्रोडक्ट आहे आणि काय करणार आपल्या देशामध्ये चायनीज प्रोडक्ट एवढ्या संख्येने माजलेले आहेत तर त्याच्यामुळे आपण त्याला काही करू शकत नाही. तर ते माजलेल्या गोष्टी आपण खरेदी करतोय. चिकन तयार होतोय. तुम्हाला अजून गोष्टी दाखवतो. आपले बरेच मित्र बाहेर बसलेले आहेत आणि त्यांना व्हिडिओमध्ये यायचं नाहीये का, काय असतं काही लोकांना व्हिडिओची भीती असते की मी व्हिडिओमध्ये नकोय. तर त्या अशा लोकांना मी दाखवण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत तुम्ही चिकन फ्राय बघा. आपले पाटील साहेब चिकन बनवतात देखील लोकांसाठी, इतरांसाठी खायला आणि येता जातात तेही खातात. अर्थात त्यांनी मी बनवलेल्या वस्तूचा आस्वाद हा स्वतःने घेतला. ही गोष्ट खरी आहे. म्हणजे जो बनवतो त्यालाही त्याच प्रेमापोटी आस्वाद घ्यावा लागतो. हे बघा नितीन साहेबांची इच्छा आमच्या प्रवीण उमरे साहेबांनी पूर्ण केली. आज हे सगळ्यांची इच्छा पूर्ण करतात. बघा पार्टीसाठी घर नव्हतं त्यांनी घर दिलं. त्याच्यानंतर व्हिडिओसाठी मोबाईल नव्हता त्यांनी 60,000चा मोबाईल विकत घेतला. आणि नितीनने अंडी मागितली तर त्यांनी आता रात्रीचे 12 वाजलेत आणि 12 वाजता जाऊन लोकांची करून अंडी घेऊन आले. आणि हे दुकानातून आणले नाही, हे आजूबाजूला शेजाऱ्यांचा घर वाजवला आणि तिथून आणलेली आहेत. म्हणजे विचार करा. म्हणजे तुम्ही मित्राची हे बघा. हिरकणीने मुलीसाठी रायगडावरून जो कडा ओलांडला होता तसा आमच्या मित्रांनी गावातला कडा ओलांडून अंडी आणलेली. तर उदाहरण चुकीचं उदाहरण चुकीचं आहे. ह्याला तुम्ही हे करू नका. हिरकणीचं जे कार्य आहे ते खूप मोठं कार्य आहे आणि त्याला आमची तेवढी हे पण नाहीये, आमची तेवढी ऐपत नाहीये. तर आमची त्याची लायकी नाही कारण ते कार्य इतिहासात नमूद झालेलं आहे आणि ते कार्य खूप मोठं आहे. आणि त्या कार्याची नोंद खुद्द आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनी घेतलेली आहे आणि त्यांनी त्या कार्याची नोंद घेऊन त्या कडेला हिरकणी कडा असं नाव दिलेलं आहे त्या काळामध्ये. म्हणजे विचार करा आपल्या राजांनी त्या कार्याची नोंद घेऊन त्या कड्याला हिरकणी कडा नाव दिलेलं आहे. तर ते किती मोठं कार्य असेल. तेल सुटू दे. तर ह्याच्यामध्ये कुणालाही आम्हाला भावना दुखवण्याचं कार्य नाही. तर अरे तू जास्त झालं मग काय करशील, तर चिकन पानसट होईल. बघा बनवणार आहे त्यामुळे जास्त होईल भाई. किसको शिकार आहे दिसतोय. अरे तरी एवढी बाजूला आली ती काय पाहिजे. वरच्यावर राहील तू खायला घेशील ना भातात किंवा ह्याच्यात भाकरीत तर काही भेटणार नाही. मसाला किती झालाय मग तो थोडासा येऊ दे ना तिथं पूर्ण रस्सा. इंटरनल डिस्कशन चालू आहे की काय करायचं, रस्सा वाढवायचा का कमी करायचा का. असं नाही रे, असं वरच्यावर असं एकदम चिकन दिसते वरून. थोडी तरी सांगते खायला नाही भेटणार मग काहीच. पाण्यामुळे चिकन पानसट झाला ना मला बोलू नका. म्हणजे मित्रांनो इथं आपलं काय चालू आहे माहितीये का,
तुम्हाला हे विषय तुम्हाला समजलं नसेल यांच्या इंटरनलमध्ये, तर आपले राकेश माळी साहेब आलेले आहेत नवीन इंटरव्ह्यू आणि हे पाठीमागून बघतात आणि त्यांना मी विषय सांगतोय की हा जो चिकन बनतोय त्याच्यामध्ये नितीन साहेबांचं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये थोडं पाणी ऍड केलं पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? पाणी नाही, रुपेशच्या हाताला भेलची कला आहे. भेलची कला ही खरी गोष्ट आहे. भेळचा विषय मोठा आहे. भेळचा विषय हा इतिहास धरून आहे. त्याच्यामध्ये एक 10 वर्षाचा पूर्ण इतिहास आहे, ते तुम्हाला नक्की सांगितलं येईल. पण ह्याच्यामध्ये सांगा ह्याच्या पाणी काय करायला पाहिजे हे, कारण ह्या दोघांचं डिस्कशन त्याला जोरात चालू आहे. पाणी नाही टाकायला पाहिजे खरं म्हणजे. पाणी बघा राकेश माळी यांनी सांगितलं पाणी नाही टाकलं पाहिजे. पाणी टाकलं तेवढं हा, पानसट होईल. काढू काय? तर राकेश यांचं म्हणणं आहे की पाणी नाही टाकलं पाहिजे. हा. तर रुपेश काय सांगाल? राकेश यांनी सांगितलं पाणी नाही टाकलं पाहिजे. आपली पण तीच इच्छा होती. नॉन सेन्स. हा नितीन, तुमची इच्छा डिक्लाइन झाली आहे, त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? माझं हेच म्हणणं आहे की तुमची आहे ना. तर हे व्हिडिओ आपला घरगुती आहे, त्याच्यामध्ये काही गोष्टी निघतात, तर ह्या तुम्ही घरगुती म्हणून तुम्ही पण कन्सिडर करा. आणि राकेश माळी हे हातामध्ये कात्री घेऊन फिरतात. अर्थात ही ते त्यांचा आज उपवास आहे, झाले ना मग. पण उपवास 12 वाजून गेले होते, त्यामुळे आज संपलेला आहे. आणि त्यामुळे आता तुम्हाला कुठली वाईन प्यायची आपल्याकडे बऱ्याच प्रकारचे वाईन आहे. बघा आय लव्ह अलिबाग आणि बऱ्याच गोष्टी आहेत आपल्याकडे. तर तुम्ही अशा प्रकारे तेलही पिऊ शकता इथं आल्यावर. या तेलामध्ये अशी जादू आहे ती भल्या भल्याना गार करते. एक गोष्ट हा बघा, हे आपल्या प्रत्येकाच्या घरात असणारी गोष्ट ती म्हणजे हे आपलं खोबऱ्याचं तेल पॅराशूट. हे एक गोष्ट अशी म्हणजे ह्या घरात बाम नाही. काम बामची हे असा विषय आहे मित्रांनो, त्याचाही इतिहास आहे. त्याला इतिहासाला धरून ह्या गोष्टी समजल्या जातात, ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगू तुम्हाला. फॉलोअरला त्या इतिहासाबद्दल जाणायचंय. हा, प्लीज सांगा. भेळचा इतिहास आहे, बामचा इतिहास आहे, बऱ्याच गोष्टीचा इतिहास आहे. इतिहास चांगला होता यांनी काय केलं. त्या भेळचा बाम नाही भेटलं ते लावू शकतं. भेळचा इतिहास हा रुपेश साहेबांच्या संबंधित आहे. बघा मित्रांनो, तुमची केसर खतरनाक. हा आम्ही प्रमोशन नाही करत, पण हा आमच्याकडून तुम्हाला फ्री आहे. प्लीज सबस्क्राईब करा. हा बघा, मुवाचा हेअर जेल आहे. तर तुम्ही मुवाचा हेअर जेल तुम्ही कुठेही वापरू शकता, असं नाही. कुठेही वापरलेला बाम तुम्ही वापरू शकता. मुवाचा हेअर जेल आहे. ठसका आलाय. ठसका येण्याचं कारण काय आहे पाटील साहेब? लसूण फ्राय करतो. लसूण फ्राय चालू आहे. तेव्हा स्वादिष्ट वास सुटतो ना, सुगंध एकदम, तेव्हा ठसका लागतो. काहीतरी वाटतं का बनवलंय म्हणून. फॉरेन ऑनलाईन बघा भूषणची आठवण येते. भूषण, तुझी आठवण आमची चांगली चालू आहे. अर्थात तुम्ही आम्हाला ह्याला फायनान्शियली हेल्प केलेली आहे, आम्हाला ह्या एकोप्याला, आमच्या ह्या गेट टुगेदरला. आणि त्याच्यामध्ये तुमची आठवण ही येतच आहे प्रत्येक क्षणाला. आणि अशीच मदत ही प्रत्येक महिन्याला तुमच्याकडून झाली तर आम्ही ऋणी राहू. काय म्हणणं आहे? नक्की नक्की मंदिर बांधतोय. तर बघा, प्रत्येकाची अपेक्षा आहे की तुमच्याकडून दर महिन्याला अशीच मदत होत राहावी. अर्थात तुम्ही माल्टाला कमवताय, तर माल्टावरून प्रत्येक ग्रुप मध्ये ग्रुप आयकन आणि ग्रुप नेम हे भूषण गायकवाड यांचं देण्यात यावं ही नम्र विनंती. बघा आता फक्त चौकात तुमचे फ्लेक्स लागणं बाकी आहे. बाकी सगळं तुमच्यासाठी आम्ही केलेलं आहे. आणि त्या फ्लेक्ससाठी जर तुम्ही आर्थिक मदत केली तर तेही आम्ही कार्य पूर्ण करू. तू टाकून दे कचरा. बघा लसूण फ्राय होतोय. अंडा काढूया. तर लसूण फ्राय होतोय, त्याच्यामध्ये अंडा टाकायचं, हे टाकायचं, ते टाकायचं, बऱ्याच गोष्टी करायच्यात आपल्याला. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ मोठा झाला तरी पण बघा, कारण काय असंही तसंही आपण काय करतो माहितीये का, इकडे तिकडे टाइमपास करत असतो. चिकन बनतोय तिकडे लसूण टाकलेला आहे. आणि ह्या गोष्टी तिथं हे बघू शकता, इथं मगधीच व्हिडिओसाठी आलेले, तर हे पुन्हा आले आणि इथं कार्यक्रम बघत बसले. तर कार्यक्रम कुठला आहे, तर प्रत्येक घरामध्ये चालणारा तो असा कार्यक्रम आहे. तर तुम्ही त्यांनाच विचारतो, तुम्हाला दाखवण्याच्या आधी तर त्यांना विचारतो तुम्ही कोणता कार्यक्रम बघताय. तारक मेहता का उलटा चष्मा. क्या बात आहे, तारक मेहताचा उलटा चष्मा. ही जरी असली वाटत असली पण ती नकली आहे. काय बोला तुम्ही? सेफ्टी होती, हा, पण तुम्ही आम्हाला ते आता सगळ्यांना सांगून टाकलं की ती नकली बंदूक आहे, त्यामुळे आम्हाला आता कोणीही मारू शकतो. हा, जे चोर इथं चोरी करायला येतील त्यांच्यासाठी ती असली बंदूक आहे. त्यांनी ह्या गोष्टीची नोंद घ्यावी. हा, तर मी ह्यांचा जो पॉईंट त्यांनी उचलला त्या गोष्टीला मी इथं क्लॅरिफिकेशन दिले. जेवढे आता तुम्ही आणि व्हिडिओ बनवली त्याच्याबद्दल तुम्हाला पैसे. बघा,
इथं काय झालं माहिती आहे का, आम्ही ज्या पाहुण्यांच्या घरात आलोय ना, ते पाहुणे अतिशय पैसेवाले आहेत. म्हणजे त्यांच्या घरात येत ना, इकडं जागे असे 500-500चे बंडल पडलेले आहेत. आणि हे असे पाहुण्यांनी असे पैसे ठेवून आम्हाला घर दिलेलं आहे. म्हणजे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल अशा पाहुण्यांबद्दल? हे पाहुण्यांचं घर नाही, हे ब्रँडचं घर आहे. ब्रँड म्हणजे उमरे ब्रँड. काय बात. तुम्ही मित्रांनो विचार करू शकता की हे जे उमरे ब्रदर्स आहेत, असे विचार करू शकता की त्यांना आम्ही सांगितलं की आम्हाला पार्टी करायची, तर ते बोलले की आमचं घर आहे. त्यांना आम्ही सांगितलं की अरे आपल्याला लॉगिंग करायचे, तर ते दुकानात गेले आणि 60,000चा मोबाईल घेऊन आले. आणि नंतर त्यांना सांगितलं नितीननी की आम्हाला अंडी पाहिजेत, तर त्यांनी शेजाऱ्याचं घर वाजवलं 12 वाजता आणि त्यांना म्हणले की माझ्या मित्राला 4 अंडी हवी आहेत, तर मला 4 अंडी द्या. तर तिथून त्यांनी 4 अंडी घेऊन आली. म्हणजे तुम्ही विचार करू शकता का मित्राप्रती किती प्रेम असू शकतो. तुम्ही असं मित्राच्या प्रती तुमचं प्रेम दाखवाल का, तेही आम्हाला सांगा. आणि कुठल्या मित्राप्रती दाखवाल तेही आम्हाला सांगा. आणि नितीन बघा पापड खातात. उडदाचे पापड आहेत मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये प्रत्येक घरामध्ये करतात. अरे झेंडू त्याने हॉटेलमधले विकत आणले. बघा हे हॉटेलमधले पापड आहेत.